कोल्हापूरच्या मंदिरामध्ये एक किरणोत्सव होतो, तर हा किरणोत्सव ठरवून मग मंदिर बांधलंय का ते मग ऑटोमॅटिक? हे शास्त्रामध्ये आहे का की तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने मंदिर बांधलं पाहिजे? हे तर ऑटोमॅटिक वगैरे काही होत नाही. ऑटोमॅटिक झाला असता तर बरोबर मूर्तीवर आला नसता, तो इकडे तिकडे झाला असता. तर हे सगळं सिंपल मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे मी सिंपल म्हणतोय, पण ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन्स अवघड आहेत. पण आपल्या लोकांना गणित खूप चांगलं जमत होतं. त्यामुळे पूर्वीच्या काळात अशी अनेक मंदिर आहेत ज्याच्यामध्ये किरणोत्सव सारखे आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. तितकंच काय लेणींमध्ये पण दिसतात. अच्छा, म्हणजे बेडसे लेणी आहे, त्याच्यामध्ये पण बरोबर सूर्य येतो आणि त्या स्तूपावरती बरोबर तो उजळून टाकतो स्तूप. त्यामुळे हे काही एक एक्झाम्पल नाहीये, आपल्याकडे असे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. त्यासाठी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे याला काही धर्माचं असं हे नाहीये. आर्किटेक्चरल तुम्ही म्हणू शकता की एक मार्वल त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते अंबाबाई दिसतं अगदी पायापासून सुरुवात होते आणि ते वरपासून जातं. म्हणजे एवढं पिन पॉईंट अॅक्युरसी दिसते. तशीच अॅक्युरसी हम्पीतल्या मंदिरात पिनहोल कॅमेराचे, हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशननी हे लोक करायचे आणि खूप गणित चांगलं होतं.